जुन्या शर्टचे तुम्ही भरपूर उपयोग बघितले असतील, पण हा उपयोग जर तुम्ही बघितला, ही आयडिया जर बघितली तर तुम्ही सुद्धा चकितच व्हाल। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर खूप कमी वेळात आणि खूप कमी आपल्याला म्हणजे आपल्याला घरातल्याच वस्तूंपासून हे बनवायचं आहे। तर इथे मी जुना शर्ट घेतलेला आहे। शर्टचे जे बटन आहेत ते इथे लावून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे छोटा मोठा कोणताही साईजचा शर्ट असेल तरी तुम्ही हे बनवू शकता। तर इथे मी 20 इंचावर असं मार्क करून घेणार आहे आणि मार्क करून सगळ्या बाजूंनी आपण वरचे जे आहे तिथे मी असं वरती 20 इंचावर असं मार्क करून घेणार आहे आणि इथे एक लाईन अशी ओढून घेणार आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला ह्या लाईनीवरतीच आपल्याला कट करायचं आहे आणि सरळ सुद्धा आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आणि कट करताना आपलं कमी जास्त होऊ नये दोन्ही बाजूने, त्यामुळे मी अशी लाईन ओढून आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने कट करून घेणार आहे आणि वरती सुद्धा मी इथे कट करून घेणार आहे। तर आपल्याला एक सिंगल पीस असं तयार करायचा आहे। तर हा जो पीस आहे तो थोडासा छोटा झालेला आहे। तर त्यानंतर मी इथे जे आहे कॉलरमधून सुद्धा इथून कपडा काढून सुद्धा या कॉलरमधून आहे तो आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे, तो सुद्धा कपडा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे ऑर्गनायझर जे आहे ते तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खूप छान याची ओपनिंग आहे। तर हे जे ऑर्गनायझर आहे तुम्हाला कपडे ठेवायला सुद्धा खूप छान उपयोग होणार आहे या ऑर्गनायझरचा। बटनचा जो भाग आहे दोन्ही बाजूंचा तो आपल्याला इथे बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा जो भाग आहे ज्यामध्ये आपण बटन टाकतो तीच बाजू जी आहे ती याला कपड्याला जॉईन करून घ्यायची आहे सरळ। तर मी ते जॉईन करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपण बटन पट्टी लावणार आहोत त्या साईडने आपल्याला हा पीस जो आहे तो मी इथे जॉईन करून घेणार आहे। तर कॉलरमधूनच हा पीस मी तयार करून घेतलेला आहे आणि थोडासा दुसरा सुद्धा कपडा मी यामध्ये लावून आणि सरळ शिवून घेतलेला आहे। तर इथे जे आहे त्यानंतर आपल्याला इथे बटन पट्टी जी आहे ते आपल्याला जे आहे ज्या साईडने बटन आहे ती पट्टी आपल्याला इथे लावून इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर इथे मी सरळ शिवून घेतलेला आहे, इथे टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा सिंगल पीस आपला एक तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे मी नॉन वुवन वापरत आहे, इथे तुम्ही शॉपिंग बॅग सुद्धा वापरू शकता। तर याचं मेजरमेंट जे आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, जेव्हा मी हे जॉईन केल्यानंतर मग इथे मेजरमेंट तुम्हाला सांगते। तर जिथे बटन पट्टी आहे बटन पट्टीच्या बाजूला आपल्याला हे जे आपण गोणी किंवा नॉन वुवन लावून इथे आपल्याला बटन पट्टी आणि जिथे आपण बटन टाकतो त्या बाजूला आपल्याला इथे हे ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। ज्या साईडने बटन पट्टी आहे त्या साईडने ते ओपन ठेवायचं आहे, दोन्ही बाजूने ओपन ठेवायचं आहे। तर दोन्ही बाजूने मी ओपन ठेवलेला आहे। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे, सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे असा सरळ भाग बाहेर काढल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने टॉप स्टिच करायचं आहे। जिथे आपल्याला नॉन वुवन आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने बटन पट्टीच्या आणि जिथे आपण बटन टाकतो ती पट्टी जी आहे ते अशा पद्धतीने समोर जे आहे ते फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी ते फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूने सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घेतलेला आहे मी दोन्ही बाजूने। त्यानंतर असा पीस आपला सरळ तयार केलेला आहे आपण आणि सरळ बाजू जी आहे ती वरती ठेवलेली आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण। तर याचं रेडी मेजरमेंट जे आहे ते 19 बाय आपलं हे मेजरमेंट आहे ते 45 इंच आलेलं आहे। तर जर तुमचा शर्ट छोटा असेल तर तुम्ही कमी जास्त हे करू शकतात, तर लांबी आणि उंची दोघी सुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात। तर त्यानंतर इथे जे आहे ते स्लीव्जमधून आपल्याला 2 पीस कट करायचे आहेत। त्या दोन्ही स्लीव्ज आपल्याला इथे लागणार आहेत। इथे कप जे आहेत ते स्लीवचे आपल्याला कट करून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि स्लीव जे आहे ते अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी नॉन वुवन घेतलेलं आहे, याचं मेजरमेंट जे आहे ते 12 बाय 12 इंच आहे। जर तुमचं ऑर्गनायझर छोटं असेल तर तुम्ही इथे कमी घ्या। तर कमी कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी जेवढं मार्क केलेलं आहे तेवढं ओपन ठेवायचं आहे आणि आजूबाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। दोन्ही पीस आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत। तर जेवढा भाग मी मार्क केलेला होता तेवढा दोन्ही बाजूचा ओपन ठेवलेला आहे, बाजूने सगळीकडून शिवून घेतलेला आहे। तर इथून सुद्धा आपल्याला असा आतून बाहेर कपडा असा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे आहे ते आतून कपडा बाहेर काढल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। सगळ्या बाजूंनी आपल्याला ह्या पीसला टोकदार वस्तूने हे जे आहे ते टोकं बाहेर काढून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी। तर असाच दुसरा सुद्धा पीस आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे। इथे अशा पद्धतीने फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि टॉप स्टिच दोन्ही बाजूने करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी आणि असे 2 पीस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। तर जे ऑर्गनायझर आहे आपलं त्यासाठी आपल्याला इथे चेन लागणार आहे। तर इथे आपल्याला 2 चेन लागणार आहेत। तर इथे जे आहे ते याची उंची जी आहे ती 13 इंच घ्यायची, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे।
तर दोन्ही ज्या चैन आहेत त्या 13-13 इंचाच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पीस ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे आणि एका बाजूने आपल्याला 1 इंच जे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ते असं खाली ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही पण पीस. तर इथे दोन्ही पीस मी शिवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे दोन्ही पीस शिवल्यानंतर आपल्याला मोठा पीस जो आहे तो घ्यायचा आहे, जो 19 बाय 45 इंचाचा आहे तो. त्यानंतर ज्या साईडने बटन पट्टी आहे त्या साईडने आपल्याला चेन जी आहे ती अशा पद्धतीने ठेवून सरळ शिवून घ्यायचा आहे. दुसरा सुद्धा भाग आपल्याला 12 बाय 12 इंचाचा जो भाग आहे तो आपल्याला दुसरा घ्यायचा आहे, तो सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी. तर जी चैनीची मोठी बाजू आहे, जी आपण मोठा 1 इंच एक्स्ट्रा घेतलं ते खाली ठेवायचा आहे तो भाग आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपल्याला एक रनर जे आहे ते दोन्ही बाजूने एक रनर आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. तर 2 रनर आपल्याला इथे लागणार आहे दोन्ही चैनीमध्ये. त्यानंतर आपण जी चैन आपण लावलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि हे लॉक करून घ्यायचं आहे. तर दोन्ही ज्या चैन आहेत अशा पद्धतीने ठेवून आपल्याला दोन्ही चैन लॉक करून घ्यायच्या आहेत. तर मी दोन्ही ज्या चैन आहेत त्या अशा पद्धतीने शिवून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी दोन्ही चैन शिवून घेतल्या. त्यानंतर आपल्याला सरळ भाग जो आहे तो ऑर्गनायझरचा वरती ठेवायचा आहे शर्टचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे जे आहे ते पिनअप करून घ्यायचं आहे. दुसरा सुद्धा भाग अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे इथे आणि इथे सरळ असं पिनअप करून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. तर इथे मी जे आहे ते दोन्ही बाजूंनी जे आहे ते शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जो भाग आहे तो परत आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. पिनअप करून आपल्याला हा जो भाग आहे तो इथे शिवून घ्यायचा आहे. इथे मी नॉन वोवन वापरला आहे. इथे तुम्ही गोणीसुद्धा वापरू शकतात किंवा फॉर्मसुद्धा वापरू शकतात. दुसरा सुद्धा फ्लॅप आपल्याला अशाच पद्धतीने जे आहे ते फोल्ड करून दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि असा पीस आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आतून भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे सरळ भाग आणि जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे नखाच्या साह्याने बोटाच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचे आहेत. व्यवस्थित सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आपल्या ऑर्गनायझरचा. मध्ये बघू शकता किती छान क्लीन अँड क्लिअर दिसतंय. त्यानंतर आपल्याला साईडने जे आहे त्या हँडल्स लावायचे आहेत. हँडल्स लावण्यासाठी आपल्याला इथे जे आहे ते सेंटर काढून घ्यायचं आहे. ज्या साईडने चैन आहे त्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. आधी अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढायचं आहे. त्यानंतर सेंटरपासून आपल्याला 3 इंचावर असं मार्क करायचं आहे दोन्ही बाजूने, डाव्या आणि उजव्या बाजूने. जिथे आपण 3 इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला असं 6 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते मार्क करून दोन्ही बाजूने 6-6 इंचावर मार्क करायचं आहे. मग इथे आपल्याला बेल्ट जॉईन करायचा आहे. बेल्ट मी 7.5 इंचाचा घेतलेला आहे आणि रुंदी जी आहे ते 1 इंच ठेवून अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो फोल्ड करून दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी साईड घ्यायची आहे. दुसऱ्या साईडचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे. मार्किंग साईडपासून आपल्याला जिथे मार्क केलं आहे तिथून आपल्याला 3 इंचावर असं दोन्ही बाजूने मार्क करायचं आहे सेंटरपासून. परत सेंटरपासून ज्या साईडने 3 इंचावर मार्क केलं तिथून परत आपल्याला 6-6 इंचावर असं दोन्ही बाजूने मार्क करून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला जे आहे ते बेल्ट जॉईन करून घ्यायचं. बेल्ट दोघे आहे 7.5 इंचाचे आहेत आणि रुंदी जी आहे ते 1 इंच आहे. तर दोन्ही बाजूने बेल्ट जो आहे तो मी इथे जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये कपडेसुद्धा टाकून दाखवते. मी आधी कपडे इथे टाकून घेणार आहे. व्यवस्थित असा भाग जो आहे तो सगळ्या बाजूने असं बाहेर काढून व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. मग आपल्याला यामध्ये जे आहे ते कपडे टाकायचे आहेत. तर मी कपडे इथे ठेवलेले आहेत. मी ते कमी कपडे ठेवलेले आहेत त्यामुळे ते असं थोडंसं हलतं आहे. तर इथे जे आहे ते मी दोन्ही साईडने, एका साईडने लेगिन्स आणि एका साईडने मी टॉप ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण बटन्स लावू शकतो आणि अशा पद्धतीने आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे. आपण जे आहे ते अशा ऑर्गनायझर बनवतो पण जेव्हा आपण याच्यामध्ये कपडे टाकतो तेव्हा आपण कपडे टाकून तर देतो आपण, पण आपल्याला हे जे कपडे काढताना जो आहे तो आपल्याला परत प्रत्येक कपड्याचं बघावं लागतो आणि मग काढावा लागतो. आणि काढल्यानंतर आता जर मला हा टॉप काढायचा असेल तर हा टॉप काढल्यानंतर बाकीच्या सगळ्या कपड्याच्या घड्या ज्या आहेत ते विस्कटतात आणि परत आपल्याला हे जे आहे ते ऑर्गनाइज करून ठेवावं लागतं. आपलं जे कपडे आहेत ते परत कपड्याच्या आपल्याला घड्या घालावं लागतात आणि आपल्या त्यामध्ये वेळ खूप जातो. तर अशा पद्धतीने जे आहे हे ऑर्गनायझर मी बनवलेलं आहे. इथे आपण याला चेन दिलेला आहे. त्या चेनमधून जे आहे ते आपण असं ओपन करू शकतो. अशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो दोन्ही बाजूचे. तर अशा पद्धतीने आपण हे ओपन करून हे जे आहे ते फ्लॅप सुद्धा असं मागे होतं आणि इथे आपण जे कपडे आपण ठेवलेले आहेत ते आपण कपडे असे व्यवस्थित असं बघून हे काढू शकतो. तर हे ऑर्गनायझर जे आहे ते बनवायला खूप सोपं आहे आणि आपण यामधून असे कपडे काढून परत हे जे आहे ते चेन अशी लॉक करून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण दोन्ही चेन जे आहेत ते असे लॉक करून ठेवू शकतो आणि परत आपण इथे बटन सुद्धा लावू शकतो. जे शर्टचे बटन असतात तेच बटन आपण यामध्ये असे लावून ठेवू शकतो.
बनवायला खूप सोपं आहे, कोणीही हे बनवू शकतं, खूप सोपं आहे, तुम्ही हे 10 मिनिटात बनवू शकता। अशा पद्धतीने आपण जे हे आहे ते असं बटन्स लावून आपण हे असं ठेवू शकतो। तर इथे जे आहे ते दोन्ही बाजूने जे आहे ते आपण याला हँडल्स पण दिलेले आहेत दोन्ही साईडने। हे हँडल्स बघून आपण याला अशा पद्धतीने असं उचलून सुद्धा ठेवू शकतो। बनवायला खूप सोपं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।